आज दादा गेले आहेत. एक बारामतीकर म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला ही माहिती कशी समजली आणि काय सर्वप्रथम तुमच्या मनात आलं बरं? आज अत्यंत दुःखाचा दिवस आहे. सकाळी 9:30च्या दरम्यान ही बातमी सर्वत्र पसरली. बोलक्या महाराष्ट्राला दादांनी अबोल केलं. स्पष्ट वक्ता, सहकार, सामाजिक, राजकीय चळवळीत धुरंधर असं नेतृत्व बारामतीकरांचं हरवलं आणि बारामतीकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आज काळा दिवस ठरलेला आहे. जन्म लाभावा ऐसा देह चंदनाचा व्हावा, गंध गेला जरी सुगंध दरवळत राहावा, असा त्यांच्या कार्याचा सुगंध महाराष्ट्रभर पसरला आहे. दादांचं काम म्हणजे एक नंबर काम, एकच वादा अजित दादा असं म्हणणारा कार्यकर्ता आता महाराष्ट्रात दादांच्याबद्दल व्यक्तिमत्व करणारा, दादांविषयी दादा ते राहिले नाहीत. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. बरं, बारामतीसाठी अशी कुठली खास आठवण दादांची अशी काही आहे का बरं या सगळ्या संपूर्ण ह्याच्यात? बारामतीकरांसाठी म्हणायचं तर बारामतीचं तर त्यांनी नंदनवन आणि सोनं केलं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी कामाचा एक उच्चांक गाठला आहे. दादांचं काम म्हणजे एकदम एक नंबर काम होतं. काय म्हणजे तुम्ही सांगाल संपूर्ण बारामतीकरांना, कारण की एक शोककळा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात, विशेष म्हणजे अत्यंत कोणीही विश्वास ठेवणारी ही बातमी नाही आहे, तर काय सांगाल या सगळ्यावर? दादांच्या विषयी बोलायचं झालं तर वाटलं नव्हतं कोणाचंही असे अघटित घडून येईल. वाटलं नव्हतं कोणाचंही असे अघटित घडून येईल. चालता बोलता तुम्हाला दैव असून येईल. माणुसकी स्नेह मायेची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळेस दादा सर्वात पहिल्यांदा तुमची आठवण येईल. त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा दादा तुमची आठवण येईल. दादांच्या विषयी बोलायचं झालं तर वाटलं नव्हतं कोणाचंही असे अघटित घडून येईल. वाटलं नव्हतं कोणाचंही असे अघटित घडून येईल. चालता बोलता तुम्हाला दैव असून येईल. माणुसकी स्नेह मायेची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळेस दादा सर्वात पहिल्यांदा तुमची आठवण येईल. त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा दादा तुमची